द्यायचं राहिले हळद. बऱ्याच दिवसात आज कॅमेऱ्याला हात लावलाय. बरेच कामाची गडबड होती, कुठं जाणं झालं नाही, त्यामुळे काय ब्लॉग बिग काय पडलेच नाहीत. आणि त्यात आमचे एडिटर संपलेले आहेत, त्यांना वेळच भेटत नाही. एडिटर तू आणि मग कोण एडिटर काढले तर काय व्हिडिओ काढले तर त्याच्या आधीचे कुठं काढलेत बरं ते जाऊ दे. तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं की सुमित भाऊंची हळद आहे. समोर तुम्हाला दिसत असेल धप्पा आहे धप्पा रुद्रा प्लस. आणि सगळी सुमित भाऊची तयारी जोरात झालेली आहे. मंडप बिंडप टाकून हा मंडप बघा, थोडीफार गडबड चालू आहे घर. आणि इकडं हळदीचा कार्यक्रम. नवरदेव कसं वाटतंय? नवरदेव कावरा वावरा झाला आता. आणि हे सगळा हळदीचा सेटअप या सगळ्या नवरदेवाच्या बहिणी वहिनी वहिनी का हो जोरात चालू आहे. अजून बाकीचे आरबी बॉईज यायचे आहेत, भाई आणि मीच आहेत. 4च असावेत, कट्टर असावेत. सिस्टीम हे नवरदेवाची आई. नवरदेवाच्या मामांनी आता नवरदेवाला आत नेऊन ठेवलाय. मामींना बोलवा, मामींना बोलवा. बसा बसा नवरदेव बसा आता तुम्ही. नवरदेव स्थानापन्न झालेले आहेत. तर अशा तऱ्हेने हळद आलेली आहे. मामा मामींनी सुरुवात केली हळदीला, म्हणजे सगळीच सुरुवात. सिनेमॅटिक वाल्याला सांग रे. हळद लागली मामा मामीकडनं. म्हणजे आरबी वॉइस काय लय मागं राहिले आज. काय टायमिंगवर आरबी वॉइस नाही आहे बाई. तुम्हाला काय म्हणायचं, कधीच आरबी वॉइस टायमिंगवर नाही आहे. आणि सुमित शेटच्या लग्नाला पण नाही आहे. काय पाहिजे. आणि सुमित भाऊंचे मावस भाऊ काय कामाचे नाहीत. तुम्ही बिन कामाचा आहे मावस भाऊ. अशा तऱ्हेने सिस्टीम चालू झालेली आहे. माणसाचं आगमन झाले सर्वात लेट. अजून यायचे दोघं तिघं. सुमित शेट्टी दिसत कसं झालाय. तुमच्या बंधूंचं आगमन झालेलं आहे. या लावून चला. आजी बरोबर होते तुला. आजी याला लाव. दिसतंय का काय म्हणते तुला म्हणते ते लाईट कमी म्हणते. माने साहेबांचं आगमन. माने साहेबांचं आगमन. तर हे सगळं डेकोरेशन केलंय. समोर सिस्टीम आहे तर आवाज येत नसेल. ए राज पुढे आहे तू. आलाय 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 आलाय.
आमची गॅंग सगळीकडे थांबलेली या नवरदेवाची आई आहे एकदम मस्त फिरवलं आता व्हिडिओ का दाखवते भारत होळी रंगपंचमी सगळं एकत्र वहिनी घाबरून पळून आल्या इकडनं. तू काकाला हळद लावली का? नाही हळद लावली का काकाला? नाही लावली. सगळा अवतार करून टाकलाय. लावायची हळद का? मस्तपैकी हळद बिळद खेळून झाली. फार पिवळं झालं होतं. आंघोळ बिंघोळ करून आलाय. हा काय आंघोळ बिन आंघोळ करता आलाय. आणि आता मध्ये कॅमेरा फुल खराब झाला. पर पिवळं झालाय कॅमेरा, त्यामुळे थांबवलं होतं ब्लॉगिंग. निरंजन शेड बघा, ह्यांनाच फक्त लागायचं राहिले हळद. थोडीशी का होईना आम्ही लावून दाखवणार. तर आता इथं जेवणाचा कार्यक्रम आहे. राज झेंडे पाटील मी भाऊ नमस्कार. साई प्रतिष्ठानचे आगमन झालेले आहे. टकलू नारळ जमा करू आपण. टकलू आहे वाण जमा करू. काय संबंध? आपण कवठा ऐकायला चाललोय. कोण नाही तकलो आहे मध्ये. टकलू आयवांची गँग आहे आता. टकलू आयवांची गँग कवठे मागायला चालणार उद्या. नाही म्हणतात. किटू केस कोणी कापले? केस कोणी कापले? काकानी घरी कापली. काका काका तुम्हें ऐसी बात में दबा के चली आई, उड़ जाए वही बात आई है तू है हारे जहर भी है हाय, तुम्हें ऐसी बात में दबा के चली आई.
आता बऱ्यापैकी सगळं जेवण संपलंय. जवळजवळ बघायचं असेल तो मला 2 बकरी होती, त्यातलं फक्त रस्ता राहिलाय, बाकी सगळं संपलंय. बाय खतम होणार सब. हो हे सगळं संपलंय, सगळ्याचा आविष्ट पडलेला आहे आणि आता डान्स बेस चालू आहे. बोल तुझं काय कायचं राहिलंय.
तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही परत लावलंच पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे? बायको लग्न उद्या म्हणलं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, सुमितला बायको भेटले बाकीच्यांना पण भेटावं एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्हाला पाहिजे बघ. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आमचे करतो धर सरळ धर सरळ धर. अरे एक दिवस नक्की होणार. एक बायको पाहिजे. वहिनींच्या म्हणण्यानुसार आता साऊंड लावणार आहेत वहिनी, नाचायचं. ओके अशा तऱ्हेने हळदीचा कार्यक्रम आज इथं समारोप होत आहे. की आरबी बॉईज बसले. सोन्यानं आमच्यासाठी उद्यासाठी आत्ता काय सेंट आहे, सॉरी बेला विटर नाही, बेला विट आहे का, बेला विट आहे. उद्याचं प्लॅनिंग असं असणार की उद्या 8-1 वाजता इथनं निघायचं आहे आणि डायरेक्ट सांगलीला मुक्काम पोस्ट कवटे माका सीओच लागतो. ते नाही मला माहिती, पण सीओ जेंट्रो